माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचे. लोकांनी शान व्हावं, जाणतं व्हावं, ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं. लोक शिव्या घालायचे, कुणी शेण मारायचं, कुणी चिखल फेकायचं, वाटेल ते बोलायचं. एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयंकर संतापले, चिडले. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुमच्या कल्याणासाठी सांगतोय, तुम्ही मला छळताय, मला त्रास देताय. वैतागले, आले झोपडीत आत जाऊन बसले, टाकी लावून घेतली. संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या, आलाय चिडून, बसेल 10-15 मिनिटात, राग होईल शांत, मग येईल बाहेर. पण अर्धा तास झाला, माऊली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताई उठल्या, टाकी समोर गेल्या, टाकीवर 2-4 थपा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, ए ज्ञानूदादा. एक नाही, 2 नाही, ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग केला, बसेल अजून अर्धा तास, मग काय करेल, येईलच ना. मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या. अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजून यात झोपडीत. परत त्या टाकी समोर गेला, परत थपा मारला. ए ज्ञानेश्वरा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, किती वेळ वाट बघायची, बस झालं की आता, चल ये बाहेर. ज्ञानेश्वर यायचं नाव घेईनात बाहेर. अर्धा तास आणखी असाच केला, मग मात्र मुक्ताईनं राहावेला. टाकी समोर गेल्या, थपा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. रडत साथ घालत राहिल्या. ए ज्ञानूदादा, येणारे. पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना. मग मात्र मुक्ताई 2 पावलं मागत झाल्या, अश्रू पुसले आणि टाकीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या. विश्वे रागे झाला वनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.